आज आम्ही या ठिकाणी जळगाव शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी एकत्रित येऊन आम्ही या ठिकाणी माननीय अधीक्षक अभियंता यांना एक निवेदन दिलेलं आहे। नुकत्याच 19 कोटी रुपयाच्या निधीला सर्व्हिस रोडसाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि ते सर्व्हिस रोड मानराज पार्क ते कालिका माता मंदिर पर्यंत मान्य करण्यात आलेले आहेत। परंतु दुर्दैव असं की जे 3 कामासाठी या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे त्यात मानराज पार्क ते गुजराल पेट्रोल पंपापर्यंत 1400 मीटर लांबीचे दोन्ही बाजूचे कॉन्क्रिटीकरणाला 6 कोटी रुपयाला मान्यता दिलेली आहे। अजिंठा चौक ते कालिका माता मंदिर पर्यंत 700 मीटर लांबीचे दोन्ही बाजूचे कॉन्क्रिटीकरण खर्चाला 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। एवढे नव्हे तर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज ते रिलायन्स पेट्रोल पंप 3500 म्हणजे 3.5 किलोमीटरच्या लांबीच्या दोन्ही बाजूच्या डांबरीकरणाला 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले। आश्चर्य म्हणजे की मागील 15 वर्षापासून आम्ही सर्व्हिस रोडसाठी या ठिकाणी भांडत आहोत, आम्ही लढा देत आहोत, विविध आंदोलने करीत आहोत आणि त्यामुळे का होईना हे 19 कोटीचा निधी आला आणि त्याला मान्यता मिळाली। पण दुर्दैव असं की आश्चर्य म्हणजे समांतर अजिंठा चौक ते रिलायन्स पेट्रोल पंप या पंपाच्या या दरम्यान महामार्गाच्या दुतर्फा हाजी अहमद नगर, सालार नगर, कासमवाडी, मासूमवाडी, कय्यूम नगर, मलिक नगर, इकबाल कॉलनी, अक्सा नगर, मिल्लत हाईस्कूल, इकरा हाईस्कूल, मनपा उर्दू शाळा क्रमांक 3656, मनपा उर्दू माध्यमिक शाळा, त्याचप्रमाणे विविध अशा 15 मस्जिद, 2 मदरसे या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा त्या ठिकाणी दुतर्फा सर्व्हिस रोड अत्यंत आवश्यक आहे। परंतु तितकाच भाग म्हणजे फक्त अजिंठा चौक ते रिलायन्स पेट्रोल पंप हा स्किप करण्यात आला, वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बहुसंख्य मुस्लिम वस्ती आहे तिथलाच फक्त सर्व्हिस रोड यांनी स्किप केलेला आहे। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की जर लवकरात लवकर हा भाग सुद्धा त्याचा समाविष्ट नाही केला तर बाकीचा होणाऱ्या कामाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी थांबू, जोपर्यंत हा पूर्ण 7.5 किलोमीटरचा दुतर्फा सर्व्हिस रोड होत नाही तोपर्यंत कोणतेही काम हातात त्यांना घेऊ देता येणार नाही। कारण की असा भेदभाव करता कामा नये की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त अपघात होतात, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट स्पॉट, ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणचे सर्व्हिस रोड न करता इतरत्र करावे का, हा आमचा एक कारण आहे। त्यांना प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं जर उत्तर त्यांनी आम्हाला 8 दिवसात नाही दिलं तर आम्ही या प्रकरणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि वेळ प्रसंगी रस्ता रोको आंदोलन करू, जेल भरो आंदोलन करू। परंतु आम्ही आमच्या या सर्वसामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणात हा लढा पुकारू। धन्यवाद। फारुख शेख अब्दुल्ला, जळगाव।